नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। रोजच हवा नाश्ता नावा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन नीर डोसा। हा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर आणि आंब्याच्या रसाबरोबर खाऊ शकता, मस्त लागतो। इथे मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून रात्री भिजत घातले होते। आता आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ। हे तांदूळ घालून घेऊ। याप्रमाणे मी आता सगळे तांदूळ घालून घेते। तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून झालेले आहेत। आता यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घालूयात। खोबऱ्याची मी काळी पाट काढून किसून घेतलेला आहे। आता याची बारीक पेस्ट करून घेऊ। हे पाणी न घालता तसंच वाटलं होतं। आता यामध्ये आपण 1 वाटी पाणी इथं मी घेतलेलं आहे, अर्धी वाटी घालून आणि पेस्ट करून घेऊ। याची बारीक पेस्ट करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे। आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊ। हे आपण अर्धी वाटी पाणी घातलं होतं। हे पाणी हे घालून मिक्सर विसळून घेऊ। आपण यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे। कन्सिस्टन्सी थिक आहे। आपण यामध्ये आणखी 1 वाटी पाणी घालूयात। टोटल 2 वाट्या पाणी आपण इथे घातलेलं आहे, तरी पण कन्सिस्टन्सी ठीक आहे। त्यामध्ये आपण अजून 1 वाटी पाणी घालूयात। आता आपली कन्सिस्टन्सी अगदी बरोबर झालेली आहे। 1 वाटी तांदूळाला 3 वाट्या पाणी। नीर डोसा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि बॅटर चांगलं मिक्स करून घेऊ। तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाला। आता आपण बॅटर घालूया। असं कडेकडेने सोडत मध्ये यायचं। एक 2 मिनिटं होऊ देऊयात। मिनिटं झालेली आहेत, आपण उलटून घेऊ। आपोआप हे सुटायला लागलेले आहे। असे छान पांढरे शुभ्र पण येतात, तुम्ही बघू शकता। मस्त जाळीदार हे नीर डोसे झालेले आहेत। डोसा घालताना बॅटर प्रत्येक वेळी हलवून घ्यायचं। कडा याच्या सुटलेल्या आहेत। अगदी एकदा तवा तापला की हे फटाफट होतात। चला तर मग मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपलं लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅपी कुकिंग। हेल्दी खा आणि मस्त रहा। भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।